बातमी आहे मुंबई महापालिकेसंदर्भातली। मुंबई महापालिकेकरता शिंदेंच्या शिवसेनेने आता ठाणे पॅटर्न राबवण्याचं ठरवलेलं आहे। या संदर्भात आता पावलं टाकण्यात येतात, रणनीती आखण्यात येते। कारण पालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असतानाच आता विविध समाज, जात किंवा व्यवसाय निहाय असे 25 ते 30 सेल शिवसेनेत स्थापन करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायक्रो मॅनेजमेंटवर भर दिला जाणार आहे। विशेष म्हणजे स्थानीय लोकाधिकार समिती ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना पुन्हा कार्यान्वित होणार आहे। माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना पुन्हा एकदा कार्यान्वित होईल। लोकाधिकार समिती मुंबई आणि महाराष्ट्रात स्थित असलेल्या विमा, तेल कंपन्या आदी विविध संघटना यामध्ये सक्रिय होणार आहेत। ठाणे जो आहे, ठाण्यामध्ये विविध समाजाचे लोक, विविध जातीपातीची लोक, विविध युनियन आहेत, हे सगळ्या जे आहेत हे 15, 50, 60 सेल जे आहेत हे इतर पक्षाचे पण आहेत। आणि तशाच प्रकारचा जे आपण जो पॅटर्न आहे तो मुंबईमध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवतोच आहे। कारण त्यामधून विविध समाजाचे लोक जे आहेत, युनियनचे असतील, संस्था असतील, ते सगळे लोक डॉक्टर आहेत, वकील आहेत, सीए आहेत, इंजिनियर आहेत, युनियन आहेत, समाज आहेत, ज्या ज्या राज्यातले लोक राहतात ते एकत्र येतील आणि एक मोठी जी काही स्ट्रेंथ आहे ती निर्माण होईल। त्याच्यात काय करणं काय वाईट नाही। तर पालिकेसाठीचा हा ठाणे पॅटर्न नेमका काय आहे, नजर टाकूया। काय आहे हा ठाणे पॅटर्न? शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानीय लोकाधिकार समिती पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्यात येणार आहे। तर मुंबई आणि महाराष्ट्र स्थित विमा संघटना, त्यासोबतच अन्य विविध संघटना ज्या आहेत त्या माध्यमातून आता पावलं टाकण्यात येतील। तेल कंपन्यांमधली संघटना, विमान वाहतूक संघटना, रेल्वे संघटना, परिवहन संघटना, व्यापारी तसंच वकिलांची संघटना, वारकरी संघटनेसह विविध समाजनिहाय संघटना बनवण्यावर भर देण्यात येईल। या माध्यमातून आता पालिकेची रणनीती आखण्यात येईल। ठाण्याच्या निवडणुकीत याच पॅटर्नचा फायदा झालाय असं एकनाथ शिंदेंनी दावा केलेला आहे। आणि